जामनेर तालुक्यातील वडाळी ते वाकोद या रस्त्यावर शनिवारी रात्री रस्ता लुटीचा प्रकार उघडकीस आला। घटना अशी घडली की वाकोद येथील एक शेतकरी त्याच्या ट्रॅक्टरने शेतात रोटा करून वडाळी रस्त्याने वाकोद गावाकडे घरी जात असताना त्याच्या ट्रॅक्टरच्या पाठीमागून 3 दुचाकीवर 7 इसम आले व त्यांनी त्यांच्या दुचाकी ट्रॅक्टर समोर आडव्या लावल्या। या झाल्या प्रकाराने ट्रॅक्टर चालक भांबावून गेला आणि त्यांनी काय झाले अशी विचारणा केली असता या दुचाकी स्वारांनी या शेतकऱ्याला लाठ्या काठ्यांनी मारहाण करून कमरेवर कोयत्याने वार केले व त्यांच्या खिशातून 10,000 रुपये रोख व मोबाईल हिसकावून घेतला। शेतकऱ्याने आरडाओरडा करताच जवळच्या शेतात काम करणारे दुसरे शेतकरी पळत आले व त्यांनी संशयित लुटारूंना रोखण्याचा प्रयत्न केला। मात्र या संशयितांनी त्या शेतकऱ्यावर देखील मारहाण करून कोयत्याने वार केल्याचा प्रसंग उद्भवला आणि त्यांच्याकडील 10 ग्रॅम सोन्याची चेन हिसकावून घेतली आणि ते पडून गेले। यावेळी काही तरुण दुचाकीने येत असताना त्यांनी या संशयिताचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला। मात्र हे संशयित भारुडखेडा गावाकडे पडून गेल्याचे लक्षात आले। या शेतकऱ्यांनी भारुडखेड्याकडे धाव घेतली। याच वेळी काही शेतकऱ्यांनी पहूर पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यावरून पहूर पोलिसांनी देखील भारुडखेडा गावात पोहोचून तपासाला सुरुवात केली। भारुडखेडा ग्रामस्थांनी सांगितल्याप्रमाणे हे 7ही तरुण एका लग्न सोहळ्यानिमित्त गावात आले होते। या शेतकऱ्यांनी त्या संशयितापैकी दोघांना ओळखले असून पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेतले आहे। रस्ता लुटीचा हा प्रकार शनिवारी रात्री घडला। या घटनेमुळे वाकोद, वडाळी, भारुडखेडा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। पहूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक या घटनेचा तपास करीत आहे।